बारामतीवर येतो, कारण की बारामतीत असताना तुमचं एक वक्तव्य होतं की आता 2.5 वर्षासाठी राज्यसभा माझ्याकडे आहे, त्यानंतर मी निवडणूक लढेन की नाही हे मी ठरवेन. त्यानंतर बारामतीतला जो प्रचाराचा ट्रॅक आहे तो बदललेला दिसतो. कारण की आता अजित पवार जो प्रचार करतात त्यांचं एक वाक्य होतं की साहेबांची शेवटची निवडणूक असं लोक म्हणतात, पुतण्याकडे लक्ष द्या, मी मुलासारखा माझ्यात काय कमी आहे. तो म्हणजे प्रचाराचा ट्रॅक असा जातोय की ही तुमची शेवटची निवडणूक आहे. मागे आज 10 वर्षापूर्वी सांगितलं की डायरेक्ट इलेक्शनला मी नाही. 2014 सालानंतर एकही इलेक्शनला मी उभा राहिलो नाही जे डायरेक्ट आहे. मी राज्यसभेत आहे, मी पक्षात आहे, सगळं त्याची जबाबदारी मी काही डायरेक्ट करू शकत नाही, इच्छित नाही. पण प्रत्यक्ष निवडणूक लढवणं लोकांच्या जाऊन असं आहे की मी 1967 साली पहिली निवडणूक लढली. त्यापासून कालच्या निवडणुकीपर्यंत मला 56 वर्ष झाली कंटिन्युअस मी निवडून येतोय. मला असं वाटतं की ह्या डायरेक्ट इलेक्शनच्या प्रोसेसमधनं थांबावं, पण पक्षाचं काम करावं. संसदेमध्ये निवडून लोकांच्यात डायरेक्ट निवडून येणं हा जसा रूट आहे तसं दुसराही रूट आहे. तर दुसऱ्या रूटने आपण जाऊ शकतो, त्या रूटने जाऊन आपण काम करू शकतो. आत्ता आज मी पार्लमेंटमध्ये आहे, मी काही लोकसभेत नाही, मी राज्यसभेतच आहे. आणि त्याच्यासाठी मला काही डायरेक्ट इलेक्शन लढावं लागलेलं नाही. म्हणजे रिटायरमेंट नाही. नाही, काय रिटायरमेंट निवडणुकीला उभं राहायचं नाही. त्यात त्यांनी एक दुसरं त्यांचं वक्तव्य होतं की पवार निवृत्त झाल्यावर मी पठ्ठ्यात तुमचं काम करणार आहे, इतरांचं वय बघता मलाच बारामतीचं बघावं लागणार आहे. म्हणजे तुमचं जे स्टेटमेंट होतं त्यामुळे असा प्रचार सुरू झाला. या देशात प्रत्येकाला अधिकार आहे, कुणालाही अधिकार आहे कुठेही काम करण्याचा. जर या भागाचं भलं करायचं असेल कारण काम करायला कुणी पुढे येत असेल तर तक्रार करायचं कारण नाही. असं एकच आहे की विचारधारा वेगळी असेल. आज काय झाले, आम्ही लोकसभा एकत्रच काम करत होतो आणि कुणाची सगळ्याचं करत होतो. अजित पवारांचा उल्लेख केला, याच्या आधी त्यांच्या निवडणुका झाल्या तर भाजपचे विरुद्ध झाले. त्यांच्या विरुद्ध आम्ही निवडणूक लढतो, निवडून येतो आणि त्यांच्या पंक्तीला जाऊन बसतो. ही फसवणूक आहे लोकांची. आणि त्यामुळे आमचा विरोध त्याला आमचा विरोध बाकीच्या दुसऱ्या कुठल्या गोष्टीने. आज ज्यांच्या सवयीत हे लोक गेलेले आमचं त्यांचं असोसिएशन नाही, कारण आमची आयडियोलॉजी वेगळी.